लवकरच कपात केली जाणार आहे। नुकतीच ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यातल्या वाहनधारकांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागणार आहे। नेमके किती आणि कशा संदर्भातचे दर कमी करण्यात आले पाहूया। राज्यातल्या जनतेसाठी आनंद वार्ता समोर येते। राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमती घसरल्यात। अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये काल कर कपातीची घोषणा केली होती, त्यामुळे राज्यात इंधनाचे दर आता कमी झालेत। राज्यातल्या जनतेला इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळतोय। राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण झाली आहे। काल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय। यात मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचा निर्णय यामध्ये जाहीर करण्यात आला होता। या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमती उतरल्यात। राज्यात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 2.60 पैशांनी प्रति लिटर स्वस्त झालंय। पेट्रोल डिझेलवरील वॅटमध्ये यापूर्वी एकदाही कपात करण्यात आलेली होती। अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिका क्षेत्रात डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% प्रस्तावित करण्यात आलाय। पेट्रोलचा सध्याचा कर 26% अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे वरून 25% अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे करण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय। यामुळे महाराष्ट्रातल्या मुंबई, नवी आणि ठाणे या महापालिका क्षेत्रातल्या पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। त्यामुळे नागरिकांना थोडा का होईना दिलासा नक्कीच मिळणार आहे।